नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूबच्या प्रक्षेपण सेवेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। प्रचार आणि प्रसार प्रबोधनार्थ रिवाइज हा शब्दाचा अर्थ आपण पाहत आहोत। एखादी गोष्ट सुधारण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी बदल करणे, सुधारणा करणे। विशेषतः परीक्षेची तयारी म्हणून तुम्ही शिकलेली, अभ्यास केलेली एखादी गोष्ट पुन्हा पाहणे, पुनर्निरीक्षण करणे, उजळणी करणे। आता इथं आपण त्याला विचारतोय रिवाइज्ड अलाइनमेंट। Revised alignment generally means changing the path of project like railway or road, often to avoid obstacles, save cost, or to improve connectivity. With recent example blah blah blah. मराठीत बघू। सुधारित संरेखन म्हणजे सामान्यतः रेल्वे किंवा रस्त्यासारख्या प्रकल्पाचा मार्ग बदलणे, बहुतेकदा अडथळे टाळण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी किंवा कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी। उदाहरणार्थ सकट दिलेलं आहे त्यांनी। समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना एक इंटरचेंजचं पूर्ण भूसंपादन झालेलं असताना तिथं फक्त वर्तुळाकृती एक एंट्री एक्झिट केलेला आहे। तसेच जुन्या मुंबई पुणेचं फार जुनं उदाहरण आहे, त्या काळातलं आपण काय सांगू शकणार नाही। आता होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाच्या गोंदियाचं, गडचिरोलीचं किंवा चंद्रपूरचं जे काही संरेखन आहे, आरेखन आहे, तर त्यामध्ये कुठं कुठं सुधारित आहे। आणि आत्ता आपण पाहत आहोत लगोलग शक्तिपीठचं जे सुधारित संरेखनाचं गौडबंगाल आहे, तेच गौडबंगाल आपण सुरत चेन्नईच्या नाशिक ते अक्कलकोट आवृत्तीमध्ये सुद्धा पाहत आहोत। एका गोष्टीचा उलगडा करत राहू। धन्यवाद। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भविष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा। माहिती शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालकांपर्यंत शेअर करा आणि जॉईन पर्याय नक्की निवडा। धन्यवाद।